वीरू चंद्रमणि जामगढ़े की मजबूत दावेदारी से बिडगांव तरोड़ी नगर पंचायत चुनाव में आई नई सरगर्मी। नगर पंचायत बिडगांव तरोड़ी में आगामी चुनावों की तैयारियां तेज हो चुकी हैं और इसी बीच राजनीतिक माहौल में बड़ा बदलाव देखने को मिल रहा है। भारतीय जनता पार्टी ने नगराध्यक्ष पद के लिए क्षेत्र के लोकप्रिय और सक्रिय कार्यकर्ता वीरू चंद्रमणि जामगढ़े को अपना अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। जामगढ़े लंबे समय से बिडगांव तरोड़ी क्षेत्र में जनसेवा और विकास कार्यों में सक्रिय भूमिका निभाते आ रहे हैं। सामाजिक मुद्दों पर उनकी संवेदनशीलता, नागरिकों से जुड़ाव और सरल स्वभाव ने उन्हें स्थानीय स्तर पर एक लोकप्रिय चेहरा बनाया है। उनकी उम्मीदवारी घोषित होते ही पार्टी कार्यकर्ताओं और समर्थकों में उत्साह की लहर दौड़ गई। स्थानीय स्तर पर चर्चाएं तेज हो गई हैं कि जामगढ़े के मैदान में उतरने से चुनावी मुकाबला और अधिक दिलचस्प होने वाला है। बीजेपी के स्थानीय नेतृत्व का कहना है कि वीरू जामगढ़े ही वह उम्मीदवार हैं जो बिडगांव तरोड़ी नगर पंचायत को विकास की नई दिशा दे सकते हैं और उनके नाम पर जनता का भरोसा भी मजबूत है। जैसे जैसे चुनाव नजदीक आ रहे हैं, जामगढ़े के जनसंपर्क अभियान ने भी रफ्तार पकड़ ली है और क्षेत्र में राजनीतिक हलचल और तेज होती नजर आ रही है। नमस्कार, मी वीरू चंद्रमणि जामगढ़े बिडगांव नगर पंचायत चे अधिकृत उमेदवार। जामगढ़ काय सांगणार, कोणकोणत्या चार मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे, काय सांगणार? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा आभार मानते की मला पक्षाने माझ्यावर जबाबदारी देऊन, माझा विश्वास करून मला भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली। त्याच्याबद्दल मी माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमचे विकास पुरुष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, नागपूर जिल्हा पालकमंत्री, तसेच अमरावती जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे सेकंड मंत्री म्हणून कार्यरत करतात महसूल मंत्री। कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण हे निवडणूक लढत आहात? मी निवडणूक लढण्याचं मुख्य कारण म्हणजे बिडगावमध्ये सुशोभित असे घाटाचे निर्माण करणे। माझं मेन उद्दिष्ट हे आहे की माझं विजन असं आहे की गावामध्ये गावाचा विकास करण्याकरिता मी तत्पर कार्य करील आणि माझे विजन वेगळं आहे, डेव्हलपमेंटचं विजन आहे। गावाचा विकास करण्याकरिता एक गटर लाईन, स्ट्रोम लाईन, स्ट्रीट लाईट, स्वच्छतेकडे ध्यान देणार। आरोग्य आणि महिला सशक्तीकरण या विषयाकडे कसं लक्ष देता? मी अशा काही योजना सरकारच्या ज्या जनतेपर्यंत पोहोचत नाही, आतापर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाही, त्याचे विश्लेषण करून मी त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार। स्मार्ट बिडगावच्या बाबतीत काय एक संकल्पना आपली आहे? माझं विजन बिडगाव नगर पंचायतला एकदम स्मार्ट नगर पंचायत बनवायचा विचार आहे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1। त्याच्याकरिता मला आधी स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागणार। बिडगावमध्ये मूलभूत सुविधा, स्टोन लाईन, गटर लाईन, स्ट्रीट लाईट आणि अशा भरपूरसे काही असे मूलभूत सुविधेची गरज आहे की त्याच्यामुळे आपल्याला कार्य करावं लागेल। भाजप पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे, आपण एक युवा तडफदार नेतृत्व आहात, तर आपले जे मतदार बंधू आहेत त्यांना काय एक संदेश आपला असणार आहे? माझे युवा कार्यकर्ता एकदम जोशीले आणि चांगले कार्यकर्ता आहेत। मी युवांना हे सांगू इच्छितो की युवांमध्ये एक वेगळा जोश असतो इलेक्शन असली तर युवांना हे सांगू इच्छितो की युवांसाठी रोजगार आणि त्यांच्या सक्षमीकरण करण्याकरिता जे काही आपल्याकडून माझ्याकडून जे होईल सरकारच्या माध्यमातून जे काही त्यांच्यासाठी काही जे करावं लागणार मी पूर्णपणे कोशिश करणार। जनतेने आपल्याला जर निवडून दिलं तर काय नेमकं आपलं सांगणं असणार आहे आपल्या प्रेमळ जनतेला? जनतेने मला
प्रचंड बहुमताने जर निवडून दिलं तर माझ्याकडून वयोवृद्ध, युवा पिढी आणि महिलांकरिता एक चांगले असे कार्य करून त्यांना एक सुशोभित असे कार्य त्यांचे करून देईल. सदैव त्यांच्याकरता सदैव तत्पर राहील. एक आपला माणूस म्हणून हक्काने ते मला आवाज देतील, त्यांच्या पाठीशी उभा राहील. माझ्या जनतेला एकच संदेश आहे की कोणत्याही पक्षाने त्यांना जर भूलथापा दिला ते भूलथापाकडे लक्ष न देता भारतीय जनता पार्टीच्या विकासाकडे लक्ष देऊन आज आपल्या भारतामध्ये सेंटरमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता सरकार आहे आणि माझी इच्छा अशी आहे की बिडगाव नगरपंचायत मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सरकार असायला पाहिजे. तर मी जनतेला हे सांगू इच्छितो, कोणत्याही पार्टीच्या भूलथापाकडे लक्ष न देता फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीच्या विकासाकडे लक्ष देऊन भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे. होऊ घातलेल्या 2 डिसेंबर 2025 या बिडगाव नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये मी जनतेला हेच आवाहन करतो की माझे 17ही नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून आले पाहिजे. त्याकरिता जनतेला माझ्याकडून हेच म्हणणं आहे की तुमच्या मताचा सदुपयोग घेऊन माझ्या प्रत्येक नगरसेवकाला प्रचंड बहुमताने विजय करावे. तसेच माझ्याकडून असं म्हणणं आहे तुम्हाला, माझ्या प्रिय मतदार भगिनींनो, माझे एकच म्हणणं आहे की हा तुमच्या माझे इलेक्शन नसून हे तुमचे इलेक्शन आहे आणि या इलेक्शन मध्ये शोषित, पीडित, वंचित आणि जे काही या बिडगाव क्षेत्रातले विकासाचे कामे राहिलेली असतील या गोष्टीकडे लक्ष देऊन माझे प्रिय मतदार भगिनींना हेच म्हणणं आहे की मोठ्या संख्येने मतदार केंद्रावर उपस्थित राहून आपल्या मतदानाचा उपयोग करून घ्यावा. 7:30 ते 5:30 पर्यंत मतदान करण्याचा टायमिंग राहील. तर माझे एकच आव्हान आहे मतदार भगिनींनो की मोठ्या संख्येने आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि 2 तारखेला 2 बटन कमळाचे प्रचंड बहुमताने कमळाच्या बटनवर दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. नमस्कार, मी सचिन घोडवारे, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष कामठी ग्रामीण अंतर्गत या माझ्या मंडळामध्ये नगरपंचायत निवडणूक होऊ घातलेली आहे. त्याकरिता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी कमळावर निवडणूक होत आहे आणि कमळावर निवडणूक होत असल्या कारणाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये माझ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक घातलेल्या आहेत त्याकरिता आमच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते अतिशय सुसंस्कृत, वेल एज्युकेटेड आणि अतिशय त्यांचे वडील या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांनी सरपंच म्हणून काम केलं आणि हा बिरुजी जामगडे आम्ही त्यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट जे दिलंय भारतीय जनता पार्टीने, आम्ही घराणीशाही पाहून तिकीट देत नाही. आम्ही जे हे तिकीट दिलं आहे बिरुजी जामगडे हे सुद्धा आमच्या अनुसूचित जातीचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं आहे. ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं काम केलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब आणि या इथले आमदार महाराष्ट्राच्या जे महसूल खात्याच्या माध्यमातून जे नेतृत्व करत आहेत, सत्ता आणि संघटन नाण्याच्या दोन्ही बाजू जे चालवत आहेत, असे आमचे सर्वांचे आदरणीय नेते बावनकुळे साहेब यांनी विश्वास टाकला आणि सचिन विरुला निवडून याकरिता माझ्या मंडळामध्ये नगरपंचायत बिडगाव याकरिता इथे जे निवडणूक होत आहे करता आमची विरुदादा जामगडे प्रचंड बहुमताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या खाली निवडून येणार आहे. त्याचबरोबर आमचे जे काही 17 उमेदवार आहेत आमच्या आणि 17 उमेदवार देताना आम्ही सर्व समीकरण आमच्या मग पवार समाज असो, आमचा दलित बांधव असो, त्या ठिकाणी आमच्या ओबीसी कास्ट असो, त्या पद्धतीने आम्ही सर्वांच्या एक समाजाचा समतोल राखून या ठिकाणी तिकिटीचं वाटप केलं आहे. करिता माझा आव्हान राहील बिडगाव नगरपंचायतच्या जनतेला, मायबाप जनतेला, मतदार बंधू भगिनींना की हे निवडणूक जे आहे ही काही
विरूच्या नशिबाची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक हे काही 17 उमेदवारांची निवडणूक नाही आहे. पण या निवडणुकीकरिता माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांचा अजेंडा आहे. तर या ठिकाणी स्मार्ट नागपूर ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने नगरपंचायत बिडगाव स्मार्ट नागपूर म्हणून या ठिकाणी या स्मार्ट नगरपंचायत झाली पाहिजे याकरिता ही निवडणूक होणार आहे. करिता योगायोग एवढा चांगला आहे की 2 डिसेंबरला निवडणूक आहे आणि 2 कमळच्या बटानं माझ्या मायबाप जनतेला मी हात जोडून एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मायबाप जनतेला मी आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क 2 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आपण बजवाल अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. नगरपंचायत झाली पाहिजे याकरिता ही निवडणूक होणार आहे. करिता योगायोग एवढा चांगला आहे की 2 डिसेंबरला निवडणूक आहे आणि 2 कमळच्या बटानं माझ्या मायबाप जनतेला मी हात जोडून एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मायबाप जनतेला मी आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क 2 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आपण बजवाल अशी मी विनंती करतो आणि